बाजार या संदर्भात जळगाव जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आहे। जिल्हाधिकाऱ्यांकडून काळा बाजार करणाऱ्यांवरती कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या। जिल्हाधिकाऱ्यांकडून पोलीस विभागाला या सूचना करण्यात आल्या। काळा बाजार होत असेल तर नागरिकांनी कारवाई करावी असं आवाहन देखील केलेलं आहे। दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्यातील 166 पैकी 48 पेट्रोल पंप बंद आहे। पंपांवरती डिझेल उपलब्ध नाहीये असे फलक आहेत। चिखली तालुक्यातल्या 12 पंपांवरती डिझेल नाहीये, तर बुलढाणा तालुक्यातील 7 पंपांवरती ठणठणाट पाहायला मिळतोय। या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतला, बघूयात। गेल्या 15 दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये भीषण डिझेलची आणि पेट्रोलची टंचाई भासत आहे। आज सुद्धा बुलढाणा जिल्ह्यातले जवळपास 166 पैकी 48 पेट्रोल पंप बंद आहेत, ते सुद्धा डिझेल अभावी। आपण बघू शकतो, मी सध्या बुलढाणा शहरातल्या या पेट्रोल पंपावरती आहे। आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीनं अनेक म्हणजे 48 पेट्रोल पंपावरती डिझेल नसल्याचा डिझेल स्टॉक नसल्याचा अशा पद्धतीचा फलक लावण्यात आलेले आहेत। हे जर पाहिलं आपण तर गेल्या 15 दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये पेट्रोल पंपावरती डिझेल नाही आणि सध्या शेतीची कामं सुरू आहेत। शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅक्टरसाठी डिझेल लागते आणि प्रशासन म्हणते की बुलढाणा जिल्ह्यामध्ये इंधनाचा साठा मुबलक आहे। मात्र परिस्थिती पंपावरती गेल्यानंतर वेगळी दिसते आहे। निलेश देशमुख, गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। इंधन वाटपासाठी पेट्रोल पंपांवर पोलीस बंदोबस्त द्या। परभणीतील पंप चालकांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। अनेक ठिकाणी पंपावरती गोंधळ होत असल्यानं पोलीस बंदोबस्ताची मागणीही केली आहे। आरोचा मालक म्हणून, पेट्रोल पंपाचा मालक म्हणून किंवा आपले पोरची काम करत असतात तिथे यांची मानसिकता नाही सध्या काम करायची, आणि याच्यासाठी आम्हाला सपोर्ट करून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न हँडल करण्यासाठी आम्हाला पोलीस प्रशासनाची सध्या काही मदत नाही। एक दोन प्रकरणं रिसेंटली आपल्या परभणीमध्ये घडले, पोलिसांना फोन केला पण त्यांनी मॅन पॉवर पाठवली नाही, तर आपले पोरं काम करायला तयार व्हायचं, त्यातून काहीतरी तोडगा निघावा असेल। अकोल्यात छोटी उमरी परिसरात इंधन साठा संपला, त्यामुळे ढोके पेट्रोल पंप बंद आहे। नवीन इंधन साठा उपलब्ध झाल्यानंतर पंप पुन्हा सुरू केला जाणार आहे अशी माहिती मिळते आहे। अकोला शहरातल्या छोटी उमरी परिसरातल्या हाच ढोके पेट्रोल पंप हा दुपारी 1:30 वाजतापासून बंद आहे। पाहू शकता की जो आहे डिझेल आणि पेट्रोलचा साठा जो आहे उपलब्ध नसल्यामुळे त्यांना आता पेट्रोल बंद आहे। पाहू शकता की आता रात्रीचे 8 वाजले आणि 8 वाजता पेट्रोल म्हणजे सकाळी 8 तास झाले आहे पेट्रोल पंप बंद आहे। कारण काय तर यांना जो आहे पेट्रोल आणि डिझेलचा साठा यांना मिळाला नाही आणि उपलब्ध नाही आहे असं ते सांगण्यात आलेलं आहे, आणि त्यामुळे हा पेट्रोल पंप बंद आहे। त्यामुळे पेट्रोल पंप केव्हा सुरू होईल हे पाहणं गरजेचं आहे, पण या पेट्रोल पंप बंदमुळे आता येथील जे नागरिक आहे यांना आता त्रास सहन करावा लागत आहे। गणेश सोळंकी, TV9 मराठी, अकोला। पुण्यात इंधन दरवाढीमुळे वडापावच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे। 10 रुपयांना मिळणारा वडापाव आता थेट 25 ते 30 रुपयांवर गेलाय। इंधन दरवाढीचा थेट परिणाम खाद्यपदार्थांच्या किमतींवर होत असल्याचं पाहायला मिळत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना एक आवाहन केलं की इंधन बचतीचं साधारणतः 12 दिवसामध्ये 4 वेळेस पेट्रोल आणि डिझेल म्हणजे दर वाढायला झालेलं चित्र सध्या देशभरात आपल्याला पाहायला मिळतंय, आणि याचा थेट परिणाम सध्या खाद्यपदार्थाच्या किमतीवरती सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय। अनेक खाद्यपदार्थाच्या किमती सध्या वाढलेल्या आहेत। जो सामान्यांना परवडणारा असणारा वडापाव जो साधारण 10 रुपयाला मिळायचा तोच वडापाव आता 20 रुपये ते 25 रुपयाला जो आहे तो वडापाव मिळत आहे। साधारण या दरवाढीचा फटका जो आहे तो सामान्य नागरिकांच्या खिशाला बसताना आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। एकंदरीत आपण बघू शकतोय की इंधनामध्ये झालेली वाढ, पेट्रोल आणि डिझेल मध्ये झालेली दरवाढ आणि याचा थेट परिणाम सध्या सामान्य खरं तर किमतीमध्ये होत आहे। अनेक खाद्यपदार्थाच्या किमती वाढलेल्या आहेत। सामान्यांच्या खिशाला परवडणारा असणारा वडापाव आता वडापाव सुद्धा महाग होतानाचा चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अभिजित पिसे सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे। महापालिकेतील मानापमान नाट्य हे सुरूच आहे। महापालिकेमध्ये राजशिष्टाचार पाळला जात नाही असं पत्र उपमहापौर संजय घाडी यांनी आयुक्त अश्विनी भिडे यांना दिलेलं आहे। अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्यात यावी। उपमहापौर संजय घाडी यांच्याकडून ही मागणी करण्यात आलेली आहे। सिद्धिविनायक परिसर सुशोभीकरण भूमिपूजनाला उपमहापौरांना निमंत्रण नसल्यानं नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे।